इस्रायल-इराणच्या युद्धात अमेरिकेची उडी. इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर अमेरिकेचे हवाई हल्ले. पोर्डो, नतान्झ, इस्फहान या 3 ठिकाणांवर अमेरिकेनं बंकर ब्लास्टर बॉम्ब टाकले. अमेरिकेच्या हल्ल्याआधीच इराणनं युरेनियम इतरत्र हलवल्यानं कमी नुकसान. रॉयटर्सच्या सूत्रांची माहिती. मात्र 3ही आण्विक केंद्र नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर जगात महायुद्धाचं सावट. रशिया आणि चीनच्या भूमिकेकडे लक्ष. इस्रायल आणि इराणमधला संघर्ष अजून वाढण्याचे संकेत. हल्ला करून अमेरिकेनं एका भीषण युद्धाची सुरुवात केली. इराणची प्रतिक्रिया. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच खैबर मिसाईल डागले. इराणकडे अजूनही वेळ. त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा, अन्यथा विनाश होईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. तर हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये धन्यवाद ट्रम्प आशयाचे डिजिटल फ्लेक्स. इस्रायल-इराण संघर्षात भाग घेऊ नका, अन्यथा लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करणार. येमेनमधील हुती बंडखोरांची अमेरिकेला धमकी. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी लागू. शाळा कॉलेज बंद. लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी. इस्रायलचं एअर स्पेस बंद. युद्धग्रस्त इराणमधून आतापर्यंत 1100 भारतीय मायदेशी. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय पुन्हा भारतात परतले. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त. सदस्य राष्ट्रांना तणाव कमी करण्याचं आणि जबाबदारीचं पालन करण्याचं आवाहन. भास्कर जाधवांच्या राजकारणातील निवृत्तीच्या संकेतांनंतर नाराजीच्या चर्चा. भास्कर जाधवांनी भावना व्यक्त केल्या. ठाकरे दखल घेतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात गेली नाही. मी जी हुजूर करत कुणामागे फिरत नाही. भास्कर जाधवांचं वक्तव्य. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा. जे बोलायचं ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर संदीप देशपांडेंची टीका. तर संदीप देशपांडे राजकारणात नवीन असल्याचा राऊतांचा टोला. राज्यात मुख्यमंत्री पदासाठीच अघोरी पूजेचा वापर. त्यामुळे मंत्र्यांच्या अघोरी पूजेकडे गांभीर्यानं बघण्याची गरज नाही. जयंत पाटलांचा टोला. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान. चंद्रराव तावरे, अजित पवार आणि युगेंद्र पवारांच्या पॅनलमध्ये रस्सीखेच. शरद पवारांचा नियोजित कार्यक्रम असल्यानं मतदानासाठी जाणार नसल्याची माहिती. वारीमुळे रस्ता जाम होतो, मात्र आम्ही नमाज पडल्यावर तक्रारी करतात. अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य. तर आझमींना वादग्रस्त वक्तव्य करण्याचा शौक. मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर.